तुझं सोन्याहून पिवळं होऊ दे, कुणी असा आशीर्वाद दिला तर आपल्याला फार बरं वाटतं. पण सोन्याहून पिवळं फक्त सोनंच असू शकतं असं म्हणायची वेळ आलीये, कारण सोन्याच्या किमतीने मोडलेले सगळे रेकॉर्ड्स. हा व्हिडिओ शूट करताना सोन्याचा दर हा गेलाय 1,83,000 तुम्ही व्हिडिओ पाहत असताना हे दर एव्हाना वाढले सुद्धा असू शकतात. म्हणजे एका महिन्यामध्ये सोनं चक्क 50,000 महाग झालंय. बऱ्याच जणांना ही गोष्ट बेकार सुद्धा वाटली असेल, कारण हातात पैसे होते पण सोनं करू करू म्हणता म्हणता राहून गेला. पण आता सोनं करावं तर ते हाताबाहेर गेलेलं प्रकरण झालंय. सोन्यात गुंतवणूक करायचा विचार येतो, पण सोनं परत उतरलं तर अवघड काम होऊन जायचं, म्हणून बरेच जण सध्या कन्फ्यूज झालेले आहेत. खरंच सध्याच्या स्थितीमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं का? 6 महिन्यामध्ये जवळपास दुप्पट झालेल्या सोन्याच्या किमती या उतरू शकतात का? मुळात सोन्याच्या किमती इतक्या गगनाला भिडल्याच कशा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे चांगले पर्याय सध्याच्या घडीला कोणते कोणते आहेत? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं सविस्तर समजून घेणार आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. जानेवारी 2025 ची गोष्ट. सोन्याचा भाव तेव्हा होता 75,000 रुपये इतका. तेव्हा सोन्यात गुंतवणूक ही फार कॉमन गोष्ट होती. पैसा हातात आला की लोक 3.5 मुहूर्तांची वाट सुद्धा न पाहता सोने खरेदी करायचे. त्यानंतर सोन्याच्या किमती हळूहळू वाढू लागल्या. तेव्हा मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली, हा फक्त फुगवटा असून सोनं लवकर खाली उतरणार आहे. पण आज बरोबर एका वर्षानंतर सोन्याच्या किमतीचा वाढलेला आकडा पाहून भल्या भल्यांना आकडी आल्याशिवाय राहणार नाही. अगदी 2025च्या डिसेंबर महिन्यापासूनच चर्चा सुरू होत्या की सोनं 2026 मध्ये 2 लाखाच्या घरात जाईल. पण अवघ्या एका महिन्यातच 20% आसपास सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक जण महाग असलं तरी सुद्धा सोनं घेण्याचा विचार करू लागलेत. पण कधी असा प्रश्न पडलाय का, नेमकं आताच सोनं इतकं महाग का झालंय? तर सांगते. सध्या जगभरात युद्धाचं वातावरण आहे. रशिया, युक्रेन, गाझा, म्यानमार, सुदान असे कित्येक देश युद्धामध्ये होरपळून निघालेत. हे कमी म्हणून की काय? ज्या देशातील निर्णयाचे संपूर्ण जगावर, अगदी लहान मोठ्या देशांवर आणि तिथल्या इकॉनॉमीवर प्रभाव पडतो, त्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या बदलत्या धोरणामुळे शेअर बाजारात अनेक धक्के बसू लागलेत. म्हणून गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्या चांदीकडे वळलेत. अनेक देशांवर अमेरिका टॅरिफ म्हणजेच कडक निर्बंध लादताना दिसतीये. तसे शेअर मार्केट मधली डॉलर मधली गुंतवणूक ही हळूहळू कमी होताना दिसतीये. सोन्याची गुंतवणूक ही वाढतीये. इतकंच नाही तर अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका या अशा अस्थिर परिस्थितीत आपल्या देशाची वाट लागू नये म्हणून सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढवू लागल्या. या बँका चढ्या दराने देखील मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतायत. त्यामुळे मागणी वाढतीये, पुरवठा कमी पडतोय आणि सोन्याचे भाव हे गगनाला भिडतायत. अशी एकूण या सोन्याच्या किमती वाढण्याची पार्श्वभूमी आपल्याला सांगता येईल. पण मग आता प्रश्न पडतो, जर याच कारणाने सोन्याच्या किमती या वाढल्या असतील तर खरंच सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? तर याचं उत्तर खूप जबाबदारीने द्यावं लागेल. अनेक आर्थिक फायनान्स संदर्भातील रिपोर्ट मधून 2026 मध्ये सोन्याचे भाव वाढलेले दिसतील असंच स्पष्ट करण्यात आलंय. विशेष करून भारतामध्ये सोन्याच्या गुंतवणुकीत तब्बल 20 ते 30% वाढ झाल्यामुळे सोनं हे येणाऱ्या काळामध्ये महागच राहील असा सुद्धा एकूण अंदाज या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलाय. सोनं कितीही महाग असलं तरी त्यात आपल्या आवाक्यानुसार थोडीफार गुंतवणूक केलेली कधी सुद्धा चांगलीच आहे. यामागची कारणं सांगता येऊ शकतात आणि ती म्हणजे सोनं खरेदीचे फायदे. सोनं कधीही कुठेही सराफाकडे अडीअडचणीच्या काळामध्ये विकता येतं. सोनं गहाण ठेवून सोनं तारण कर्ज देखील अगदी कमी व्याजामध्ये मिळतं. आणि शेवटी हौस मौस लोकांच्यात मिरवायला सोनंच महत्वाचं ठरतं. बाकी शेवटचा मुद्दा तितका व्हॅलिड नसला तरी सोन्याची असणारी तरलता, लिक्विडिटी ही त्याची सगळ्यात मोठी ताकद सांगता येऊ शकते. पण सोने खरेदीवर काही मर्यादा देखील असतात. जसं की सोन्यातून इतर गुंतवणुकीप्रमाणे रिटर्न भेटत नाहीत. सोने चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता जास्त असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोनं मोडताना बटाई, घसारा दुकानदार कमी करूनच तुम्हाला पैसे देतो. खरेदी करताना दिलेली जीएसटी रक्कम देखील परत मिळत नाही. थोडक्यात सोन्याच्या या सांगितल्याप्रमाणे काही बऱ्या वाईट बाजू समजून घेतल्यावरच सोनं घ्यायचं की नाही याचा निर्णय घेतलेला कधीही चांगला. भारतामध्ये सोनं ही काही फक्त मौल्यवान वस्तू नाही तर तिचा इमोशनल कनेक्ट देखील आहे. अनेक शुभ कार्यासाठी, धार्मिक कार्यामध्ये आणि लग्नसराईमध्ये हौसमौस करायला सोनं हे लागतंच.
पण सगळ्या गरजा, इमर्जन्सी फंड, हेल्थ पॉलिसी काढून झाल्यावर एकूण गुंतवणुकीपैकी 15% रक्कम सोन्यात गुंतवली तर तुम्ही सेफ गेम खेळताय असं म्हणता येईल. लग्नासारख्या गरजेपोटी दागिने घालण्याची हौस आणि अगदी थोडा रिटर्न हवा असेल तर तुम्ही सोन्याचे दागिने विकत घेऊ शकता. पण फक्त गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघत असाल तर दागिने विकत घेणं हा तितका व्यावहारिक निर्णय असू शकत नाही, कारण मेकिंग आणि वेस्टेज चार्जमुळे तुम्ही दागिन्यामध्ये मोडीला 20% तोट्यात जाता. सोन्याच्या नाण्यांवर सुद्धा मेकिंग चार्जेस असल्यामुळे तुम्ही सोन्याची बिस्किटे किंवा गोल्ड ETF, गोल्ड फंड, गोल्ड बॉन्ड हे तुमच्यासाठी गुंतवणूक म्हणून सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. गोल्ड ETF आणि गोल्ड फंड मध्ये शेअर बाजारासारखं तुम्ही सोनं ट्रेड करू शकता. रिझर्व्ह बँक सारख्या सुरक्षित ठिकाणी तुम्हाला सोन्यातील रिटर्न हवे असतील तर गोल्ड बॉन्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो, किंवा लहान मोठ्या ज्वेलरी शॉप मधील 11 महिन्यांच्या बचत योजना देखील तुम्हाला यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. तसेच डिजिटल गोल्डचे असंख्य पर्याय सध्या उपलब्ध असल्यामुळे अगदी कोणतीही मोठी रिस्क न घेता अगदी कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही चांगले रिटर्न देखील घेऊ शकता. त्यामुळे सोनं हे 2 लाख किंवा 2.5 लाखाकडे जरी गेलं तरी तितके पैसेच नाहीत म्हणून सोन्यात गुंतवणूक झालीच नाही असं व्हायला नको. बाकी जुनं ते सोनं म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे सोनं हा गुंतवणुकीचा सर्वात जुना पर्याय असल्यामुळे सोन्यामध्ये थोडीफार का होईना पण गुंतवणूक केलेली चांगलीच, इतकंच. बाकी तुम्हाला सोनं खरेदी करायचा कोणता पर्याय सर्वात जास्त सेफ वाटतो ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि अर्थविषयक घडामोडी समजून घेण्यासाठी अर्थक्रांती या आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.